आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहितदादा पवार आहेत। दादा, तुम्ही खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये फिरताय। बारामती लोकसभा हा मतदारसंघ आहे। या मतदारसंघामध्ये विजय शिवतारे अपक्ष निवडणूक लढवतील असं दिसत होतं, मात्र अखेर त्यांची जी भूमिका आहे बदललेली आहे। वर्षावरती बैठक झाली, ज्याला देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते। ते कदाचित माघार घेण्याची शक्यता आहे। ज्या पद्धतीने ते बोलत होते, पवारांवरती टीका करत होते की 5 लाख पवार विरोधी मतदान आहेत, मला जनतेचा कौल आहे, मात्र अचानक त्यांनी भूमिका बदलली। एक तर त्यांना जे पाहिजे होतं ते मिळालं। कदाचित शिंदे साहेब त्यांच्याशी बोलत नसावेत, फडणवीस साहेब बोलत नसावेत, मग वातावरण निर्माण करून कुठेतरी एक बैठक व्हावी, मीटिंगला टाइम मिळावा, यासाठी त्यांनी हे केलं का असा प्रश्न सामान्य लोकांना पडत आहे। त्यांनी आज भूमिका बदलली असली तरी त्यांचे जे व्हिडिओ आहेत, ते जे काही अजितदादांवर बोललेले आहेत, ते सुद्धा सत्तेत असताना ते बोललेले आहेत। आम्ही तर विरोधात आहोत, तर हे सगळे व्हिडिओ तर लोकांपर्यंत आहेत, ते कधी तुम्ही डिलीट करणार? त्यामुळे हे जे काही राजकीय भूमिका सातत्याने इकडनं तिकडनं करणारे जे नेते आहेत, त्यांना लोक कधीही स्वीकारणार नाहीत। आणि पहिल्यापासून आम्हाला माहित होतं ते निवडणूक लढणार नाहीत, पण फक्त वातावरण निर्माण करण्यासाठी कदाचित त्यांनी ते केलं असावं। कालच एक बातमी आलेली होती की ते म्हणजे सीबीआयनं प्रफुल्ल पटेलांच्या संदर्भातली जी केस होती, त्याचा क्लोजर रिपोर्ट जो आहे तो सादर केलेला आहे। अजित पवार भाजपसोबत सत्तेमध्ये सहभागी झाले, त्याच्यानंतर क्लोजर रिपोर्ट सादर झाला। आता सातत्याने अजितदादांच्या कानात बोलून त्यांनी दादांना त्यांच्याकडे करून भाजपकडे घेऊन गेले असावेत। आणि सुरुवातीपासून त्यांचं हेच प्लॅन असावा की त्यांच्यावर जी कारवाई झालेली आहे त्याच्यात त्यांना क्लीन चिट मिळावी। आता महाराष्ट्रातली जनता आज जर आपण बघितलं नाराज आहे, त्यांना अनेक अडचणी आहेत, पण याच्यातच प्रफुल्ल पटेलांना काल खुश खबर मिळाली आणि ती खुश खबर ऐकल्यानंतर त्यांना मिरची सुद्धा आता गोड लागेल अशी परिस्थिती आहे। त्यामुळे त्यांना मी शुभेच्छा देतो। त्यांना जे पाहिजे ते त्यांनी केलं, पण ते जे केलं ते स्वतःसाठी केलं। महाराष्ट्रातल्या लोकांसाठी काहीही करण्याची भूमिका त्यांच्या नेत्यात पण नाही, त्यांच्या स्वतःमध्ये सुद्धा नाही। आणि कालच अनेक दिवसानंतर त्यांची बातमी आली, गेले अनेक महिने ते शांत बसलेले आहेत। त्यामुळे त्यांनी जे काय केलं ते स्वतःसाठी केलं, लोकांसाठी काही केलेलं नाही। सुनेत्रा पवार सुद्धा या मतदारसंघामध्ये फिरतायत, ते असं म्हणतात की 80% लोकांची भूमिका ही अजितदादांसोबत आहे। तर मग शरद पवार किंवा इतर नेते जे बोलतात की पक्ष चोरला, पक्षाचं चिन्ह चोरला, असं कसं काय म्हणतात तुम्ही? लोकशाहीला मानता, मग लोकशाहीमध्येच 80% लोकांची भूमिका ही अजितदादांसोबत आहे। हे बघा, मी ज्या गावामध्ये आहे तिथं प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे, इथं मी दर्शन घेतलं, इथं असणाऱ्या लोकांशी चर्चा केली। हे तसं गाव पूर्वीच्या इलेक्शनमध्ये त्याच्या आधी सुद्धा तसं सुप्रियाताईंना निगेटिव्ह गाव आहे। मी खरं तर पुढच्या सभेसाठी जात होतो, पण इथल्या सर्व ग्रामस्थांनी, सरपंचांनी माझी गाडी अडवली, माझ्याकडे बघून नाही अडवली, साहेबांकडे बघून अडवली, ताईंचं काम बघून अडवली। आणि त्यांनी सांगितलं की आम्ही कदाचित पूर्वी मायनस असू, पण यंदा 90% मतदान या गावाचं सुप्रियाताईंना होईल। आता हा बदल आहे। आता मला माहित नाही काकी कुठल्या अनुषंगाने तिथं ते बोलत आहेत। मला फक्त एकच त्यांना विनंती करायची की त्यांच्याबरोबर जे भाजप प्रेरित नाही तर प्रतिगामी विचाराचे जे सर्व मार्गदर्शक आहे, नाही तर कन्सल्टंट आहेत, त्यांचं खूप काही ऐकू नका। काल सुद्धा तुम्ही जर बघितलं की आम्ही नेहमी हेच सांगत आलेलो आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु हे जिजाऊ आहेत। आणि जे लोक वेगळंच काहीतरी सांगतात, तर अशा लोकांनी जे पुस्तक लिहिलं त्या व्यक्तीचं काल त्यांनी दर्शन घेतलं। त्यामुळे कुठेतरी पुरोगामी विचार हा आपण सगळ्यांनी जपलाय, त्या बाबतीत तरी कुठेही राजकारण होऊ नये असं माझं एकट्याचं मत आहे। पण ठीक आहे, त्यांची ती रणनीती आहे। आम्ही लोकात राहून, लोकांबरोबर राहून, लोकांच्या ताकदीने, पैशाच्या ताकदीसमोर लढत आहोत। आणि मला माहिती आहे पैशाच्या आणि दबाव तंत्राच्या समोर लोकांची, आणि ते सुद्धा सामान्य लोकांची ताकद खूप मोठी आहे। रुपाली चाकणकर काल त्याच मतदारसंघामध्ये बोलताना सुप्रियाताईंबद्दल असं म्हणाल्या की 15 वर्ष अजितदादांनी त्यांना भाऊबीज ओवाळणी म्हणून खासदारकी दिलेली आहे, तरी सुद्धा अजून त्यांची भूक संपत नाही, समाधान होत नाही। सुप्रियाताई असं म्हणाले होते की अजितदादांना माझा प्रचार करताना जास्त कष्ट लागत नव्हते, त्याच्यावरती त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे की त्यांनी मान्य केले की अजितदादा त्यांचा प्रचार करतील। मी एवढंच म्हणेल की हे जे कोणी नेते आहेत त्यांनी कुठेही सामान्य लोकांची बदनामी करू नये, कारण का सामान्य लोकांनी मिळून सुप्रियाताईंना निवडून दिलेलं आहे। कुणी एका व्यक्तीमुळे सुप्रियाताई निवडून आल्यात असं बोलणं हे योग्य नाही। लोकांमुळे त्या निवडून आलेल्या, त्यांनी केलेल्या कामामुळे लोकांनी त्यांना मतदान केलेलं आहे। आणि ते जे नेते आहेत खडकवासल्याच्या, त्यांच्याबद्दल आज मी काय बोलणार नाही, कारण ही लोकसभेची इलेक्शन आहे।
नंतर आमदारकीची इलेक्शन होईल, नंतर जेव्हा कॉर्पोरेशनची इलेक्शन होईल नगरसेवकांची, मग त्यावेळेस त्यांच्याबद्दल मी बोलेन. मात्र या मतदारसंघामध्ये काय नेमकी परिस्थिती राहील? हर्षवर्धन पाटलांना देवेंद्र फडणवीसांनी बोलवून घेतलं, राहुल कुलांना बोलवून घेतलं, नेत्यांची मनधरणी सुरू आहे अशा पद्धतीचं एक वक्तव्य चर्चा सध्या राजकारणामध्ये सुरू आहे की जे नाराज नेते आहेत त्यांची मनधरणी देवेंद्र फडणवीसांकडून केली जाते. त्यांचेच नेते आहेत, त्या मतदारसंघामध्ये त्याच नेत्यांना बोलवावं लागतं. हे बघा, इथं जर बघितलं आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणारे अनेक नागरिक आहेत, ते आपल्याबरोबर आहेत, सुप्रियाताई आणि तुतारी बरोबर आहेत. त्याच्याचबरोबर शिवसेनेची सुद्धा ताकद काही भागामध्ये खूप चांगली आहे आणि प्रामाणिकपणे प्रेम करणारे हे सर्व कार्यकर्ते आहेत, ते आपल्याबरोबर आहेत. आता हे दोन लोक आणि त्याच्याचबरोबर जरी कोणी आपल्याला मतदान केलं त्याच्यात मतदानात वाढ होईल. आता एवढे लोक आपल्या बाजूला असताना जर त्यांच्याकडे जे लोक आहेत भाजपचे ते जर अजितदादांवर नाराज असतील तर मग त्याचा अर्थ नाराजगीला आत्ताच सुरुवात झालेली आहे. ते जे मतदान त्यांना मिळेल असं वाटत होतं, जे गेल्या वेळेस मिळालं होतं ते कदाचित आता मिळणार नाही. त्यामुळे मनधरणी कदाचित नेत्याची होऊ शकते, नागरिकांची आणि मतदारांची होऊ शकत नाही. त्यामुळे भाजपचं सुद्धा मोठं मतदान हे दादांकडे न जाता हे ताईंकडे येईल असा विश्वास आम्हा सगळ्यांना वाटतो आणि त्याची सुरुवात ही मी ज्या भूमीमध्ये आहे खडकवासल्यापासूनच होणार हे मी आश्वासितपणे आपल्याला सांगतो. तुम्ही काही वेळापूर्वी ट्विट केलेलं आहे की संजय शिरसाट असं म्हणतायत की सर्वेवरती बरंच काय अवलंबून नसतं तरी सुद्धा जागा कमी करण्याचं कारण काय? तुम्ही असं म्हणतायत की आता भाजपला लोक वैतागलेले आहेत, आम्ही हेच सांगत होतो. भाजपनं जाणून बुजून मित्रपक्षांच्या जागा कमी केल्या, अजित पवार असतील किंवा एकनाथ शिरसाट साहेबांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते खूप अभ्यासपूर्वक केलेलं आहे. त्यांनी काय सांगितलं की तुम्ही आम्हाला सांगता, म्हणजे शिंदे गटाला सांगता की सर्वेमध्ये लोक तुम्हाला नाकारत आहेत, त्यामुळे तिथं भाजपचे खासदार तुम्ही द्या, नाहीतर तिकीट भाजपला द्या. पण ते बोलत असताना काय बोलले, ठीक आहे आमचा सर्वे निगेटिव्ह आहे, नकारात्मक आहे, लोक आमच्या विरोधात आहेत, मग भाजपचा तरी कुठे सकारात्मक आहे? त्यामुळे याच्यातून शिरसाट साहेब खूप चांगली गोष्ट सांगतायत की महाराष्ट्रामध्ये असणारे नागरिक हे भाजपला मित्रपक्षाला नाकारत आहेत. त्यांचे जे सर्वे आहेत, जो इंटरनल रिपोर्ट असतो, ठीक आहे आमचा सर्वे आम्हाला माहिती, त्यामुळे आम्ही आत्मविश्वासाने बोलू शकतो, पण भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाचा सर्वे सुद्धा त्यांच्या विरोधात आहे, हे कुठेतरी शिरसाट साहेबांनी दाखवून दिलं. मात्र मित्रपक्षांच्या जागा कमी केल्यात, उघडपणे एकनाथ शिंदे गटातले नेते असं म्हणतात की भाजपनं मैत्री खातीर तरी निदान आमची ती राखावी की जेणेकरून आमच्या हक्काच्या जागा आहेत त्या घेऊ नयेत असं अर्जुन खोतकर म्हणतायत. दुसऱ्या बाजूला काही नेते नाराज असल्याची चर्चा आहेत. अजित पवारांच्या सुद्धा जागा कमी झालेल्या दिसतं, 2 जागांवरती उमेदवार जाहीर झालेले आहेत, आणखी किती जागा मिळतील याची अजून तरी स्पष्टता नाही. हे बघा, भाजपची एक खासियत आहे की ते स्वाभिमानाला किंमत देत नाही, ते गुलामगिरीला नाहीतर हुकुमशाहीला किंमत देतात. आता हे लोक त्यांच्या दावणीला बांधले गेले आहेत, अजितदादा गट आणि एकनाथ शिंदे साहेब, त्यांना ऐकावंच लागणार आहे. आम्ही सर्व स्वाभिमानी मराठी माणसं आहोत, आम्ही कुठे दिल्लीसमोर झुकत नाही. त्यांना तिकीट मागायचं असेल तर दिल्लीसमोर जावं लागतं, त्यांना एखादं पद पाहिजे तर दिल्लीसमोर जावं लागतं. त्यामुळे आता एक कुठेतरी संदेश अख्खा महाराष्ट्राला दिला जातोय की दिल्लीचे नेते महाराष्ट्रातला भाजप मित्रपक्षाच्या नेत्यांना एखाद्या बाहुलीसारखं तिथं हलवत आहे आणि हीच गोष्ट स्वाभिमानी नागरिकांना आवडत नाही. त्यामुळे स्वाभिमानी नागरिक हे भाजप मित्रपक्षाकडे न जाता हे महाविकास आघाडीकडे येतील असा विश्वास आम्हा सगळ्यांना वाटतो. शेवटचा प्रश्न, सुनेत्राताई पवार असं म्हणतायत की अजितदादा मोदींच्या विकासाच्या मार्गावरती गेलेले आहेत, पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करायचं आहे, त्यामुळं दादा जो उमेदवार देतील तो मोदींच्या विचाराचा असेल आणि मोदींना परत पंतप्रधान करण्यासाठी दादांच्या विचाराच्या खासदाराला मतदान करा. एकतर अजूनपर्यंत राष्ट्रवादी अजितदादा गटाची उमेदवारी इथं फायनल झालेली नाही, अजून अधिकृत सुद्धा झालेलं नाही. अधिकृत झाल्यानंतर या बाबतीत नक्कीच मी वक्तव्य करेन. मात्र सुप्रियाताई खासदार 100% होते आणि रोहित पवार म्हणतोय म्हणून नाही, आदरणीय पवार साहेब म्हणतात म्हणून नाही, सुप्रियाताई म्हणतात म्हणून नाही. हे जे मतदार आहेत तेच खऱ्या अर्थाने आमची ताकद आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक ताकद लावली जाणार आणि अहंकार. तुम्हाला हे माहिती आहे का की आता बारामती मतदारसंघामध्ये एका जिल्हा परिषद गटामध्ये भाड्याने नाही तर पगारावर 50-50 लोक आणली गेली आहेत. म्हणजे इथं असणाऱ्या मतदारांवर त्यांचा विश्वास नाही, त्याच्याचबरोबर इथं असणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांवर विश्वास नाही, पदाधिकारी. आणि हे जे 50 लोक आहेत तेच यादी काढतायत कोण कुठं आहे कसं आहे. म्हणजे उद्या जाऊन कोणाचं जर FIR असेल तर पोलिसांना सांगून दाबता येईल, कुणी एखाद्या गव्हर्नमेंट शाळेमध्ये काम करतं त्यांना दाबता येईल. त्यामुळे हे वेगळंच कॉन्ट्रॅक्ट पद्धत
या मतदारसंघामध्ये अजितदादा गटाने सुरू केलेली आहे, पण ते विसरून गेलेले आहे ही भूमी स्वाभिमानी लोकांची भूमी आहे. तुम्ही कितीही ताकद लावाल, आवाज दाबण्याचा प्रयत्न कराल, तितक्याच ताकदीने हे लोक उभे राहतील आणि त्यांच्या विरोधात जाऊन तुतारीला मतदान करतील. आपण पाहतोय की मतदारसंघामध्ये सुप्रियाताई पुन्हा खासदार होतील असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला. कॅमेरापर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.